हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भावांनो, मी आजपासून एक सिरीज सुरू करतोय. ज्या सिरीजमध्ये ना आपण 10 दिवस रोज आहे ना मोठं ब्लॉग टाकणार. तर त्या सिरीजला आपला रिस्पॉन्स चांगला द्या. सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरून जर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या बायोमध्ये यूट्यूब चॅनलची लिंक आहे, त्यावर जाऊन आहे ना आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर आजपासून आपण मोठं ब्लॉग करतोय. माहिती सुरुवात आहे, चुकणार, जरा खराब होणार, पण प्रयत्न करू. कसा होतोय ती तुम्ही बघा. हळूहळू आपली प्रोग्रेस पण होत जाईल. पण आपण ब्लॉग करणार 10 दिवस, आपलं 100% ना मोठं ब्लॉग पडणार. तर आत्ता सुरुवात करतोय रानातनं बरं का. आपल्याला आज उसाला आपल्या पाणी द्यायचं आहे. बघू शकता आपण आले आपल्या उसात. पाणी पण चालू झालं आहे. 5-6 दारांमध्ये एकत्र सोडायचं. पाणी सोडलं तर सगळं एकत्र लावतो आणि डायरेक्ट घरी जातो. प्रत्येक दारातनं दिलंय बरं का पाणी लावून. विषय असा आहे की काही पाईप बीप लावली अशी मस्तपैकी. प्रत्येक दाऱ्यामध्ये एका पाईपनं असं पाणी सोडून दिले. 6 दाऱ्यांमध्ये आपण पाणी सोडलं या. दुपार पावतर ही नेमकं भिजल. दुपारनंतर ना आपलं बाकीचं सगळं भिजवून टाकू. दुपारनंतर येऊन बाकीच्या 4 दाऱ्यांमध्ये पण पाणी सोडायचं. सकाळच्या पारी उठल्या अशी कामं करायला लागते. शेतकऱ्याच्या लाईफच खतरनाक आहे बरं का. आणि गावाकडच्या पोरांना तर काही विषयच नाही. रोज असली कामं आहेतच. आणि ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांचा तर कार्यक्रमच वेगळा आहे. विषय सोडून द्यायचा. तर नशीब आमच्याकडे गुरं नाहीत, नाही तर माझा तर घरच्यांनी फेस काढला असता. तुम्हाला खरं सांगतो बरं का. शेती हे पाणी बघायला लागते, दारीने द्यायला लागते उसाला. आपला ऊस आहे बरं का. कसं आलाय ते सांगा कमेंट सेक्शन मध्ये. फायनली घरी आलो ना. आता डायरेक्ट आंघोळ झाल्यानंतरच फायनली आंघोळ झाली या. सकाळची सुरुवात आपण करतो या ग्रीन टी पासून. तर आता आलोय आपण स्टँडवर. कार्यकर्ते चाललेत कॉलेजला. शंभ्या कॉलेजलाच बस आहे की नाही. आता या मुलीचं बघा फोन काढून घेतला घरच्यांनी. अभ्यास करणार, पेपर जवळ आगायची. सकाळीच एक वाक्य ऐकलं माझ्या मम्मीकडनं की जसं जसं पेपर जवळ येतात तशी तशी येड्याकीतच करायला लागली, अशी म्हणायला लागली. काय नाही, दीपी आता आहे ना 4 दिवस घरी आंदोलनावर बसणार आहे. जेवणार नाही, खाणार नाही, दगडावर बसणार आहे एका कोपऱ्यावर. तेव्हा तिला फोन भेटणार आहे. जय गेले गाडी घेऊन आणि ही झाली इष्टी. आणि ही नद्याचं गाबडं चाललंय. पण ते इष्टी थांबव, नाही तर मालगाव द्यायला लागेल त्याला. सोडाय मला आलं. थोडक्यात इष्टी चुकली नाही तुझी, माहितीये का. थँक्यू म्हणायची पद्धत आहे का नाही. आता आलोय आपण घरी. आणि घरी येऊन बघतोय तर काही छोटा टायगर बाईक बनवतोय वर का खतरनाक मध्ये. काय बनवतोय सांग लवकर. काय बनवतोय, काय लपवलंयस. तुला काय करायचंय? काय बनवतोय सांग तरी. अरे माझं मी बघेन. सांग. खायला बनवतो. काहीतरी भकार बनवतोय बरं का. ही 100%. आता आपण घेतले जेवायला चपाती, मटकीची भाजी, मेथीची भाजी आणि पावट्याची भाजी. फायनली काय जेवण बिवण करून झालंय. आम्ही म्हणलं ना तुम्हाला मग काहीतरी बारका टायर काहीतरी करतोय. ते खरंच काहीतरी करत होता. दाखव काय केले. काय नाही, थांब निघू दे. केक केलाय म्हणला. आजता केक आहे ना. यो गरम आहे बघा. यो केक खायच्या लायकीचा आहे. कर खायचं नाही तू, करायच्या लायकीचा नाही. फॉईल पेपर आहे. असता केक कुठं असतोय. असं बघूनच आहे ना केक मनात नव्हता. आजपासून मी केक बंद. सगळं कर आपलं सगळं. आता आलो रानामध्ये. पाणी व्यवस्थित चाललंय का बघायला. कडक म्हणजे सगळं पाणी बिणी चाललंय बरं का. लई गोष्ट जज केली का. घरात असतं का नाही व्हिडिओ क्लॅरिटी फार खराब होती. फार म्हणजे लई खराब दिसते. आणि असं घरात माझ्या सनलाईट मध्ये आलो का नाही की क्वालिटी नाही की खतरनाक होती ना की नादच करायचा नाही. लई जोरात क्वालिटी होती. तर मागं जाऊन बघतो एखादं दार गेलंय का. म्हणजे बंद कराय आपल्याला लगेच. आत्ता सगळी दारी बघून आलो. सगळ्या दाऱ्यांमध्ये चाललंय पाणी व्यवस्थित. आणि मस्तपैकी कसं झालंय माहिती का, 2-2 घंटे राहिली. अर्धा तास फक्त वाट बघायची. चिक्कूच्या खाली बसली मस्तपैकी. तर वारू पण शेजारी. अर्धा तास वाट बघायची. पाणी सगळं बंद करायचं. शेवटचे 3 दारे सोडायचं, डायरेक्ट घरी जायचं. गाईज झाडाखाली बसलेलो. बसल्या आपल्याला काय दिसलं असेल. चिक्कू झाडाखाली का सांगा बघू काय दिसलं असेल. नाही काय आलं ना, दाखवतो. एकच मिनिट. चिक्कू सापडलाय.
असं आहे शेतकऱ्याची लाईफ. फ्रेश माल झाडावून डायरेक्ट खाली आणि आपल्या हातात डायरेक्ट पोटात. सुट्टी झाली. एवढा उशीर आटापटा करून एवढा उशीर वाट बघून आहे ना ती 3-4 दारे आली आणि 4-5 दाऱ्यामध्ये आत्ता सोडून दिले. आता घरचे 1-2 कामं आहेत तेवढी कामं करायची जाऊन. वर्षा घरी जायचे. संध्याकाळी एक पार्सलची ऑर्डर आहे. त्याचं ना आपल्याला पाणी नाही वर त्यामुळे कॅन्ड ओम्याला घेऊन आहे ना ती कॅन्ड आहे ना भरून घेऊ पहिल्यांदा आणि पाणीवर पोचू. पाणीवर पोचून झालं की मग काय निवांत आहे. डायरेक्टली घरी जाऊ आणि ओम्याला घेऊन ती कॅन्ड घेऊन जाऊया भराय. घरी आलेल्याच काकीनं काम लावले. आरला नेऊन डबा द्यायचा आहे. आज चाललोय मालगावला. भावांना हीच ती शाळा आहे जिथं मी पण शिकलोय. आपल्या शाळेत आले की नाही जरा वेगळीच फिलिंग वाटते. काय लय खतरनाक वाटतं. असं वाटतं की जुनं दिवस यावं परत. 10वी पावतर मी ह्या शाळेत शिकलोय. मला खरं म्हणतो लय जुन्या आठवणी ह्या शाळेपासून आहेत बरं का. इथं आलं की असं वाटतं की ती दिवस परत यावं पण गेलेले क्षण परत येत नाही. हो काय विषय शपथ बघितलं का आता. यो खरं आहे ना बिबट्याचा नाही तर आमच्या इकडच्या फिरिस्त कुत्र्यांचा विषय बरं का. पारला का मुक्या जनावरला खाऊन टाकले. गाईचं वासरू दिसतंय काही. वाईट झालं खाऊन टाकलंय त्याला पूर्णपणे. बिबट्या आमच्याकडे बिबट्यांचा वावर पण लय वाढल्यापासून ना असल्या घटना सारख्याच येत्या. अजून बहुतर कुठल्या माणसावर तर हमलं नाही पण गुरं आणि शेरड्यांना तर सारखं आहे. द्याव दे आपण आपला धंदा बघू. मॉन्टी का रे काय करूची काय करूची खायला टाकलं का तुला. नाही टाकलं हे खायला टाकतो. इकडे भावांनो ती पार्सलची ऑर्डर होती ती कॅन्सल झाली त्यामुळे आता मी निवांत आहे ह्या जगात. तर पब्लिक आता आम्ही चाललोय भुईंजला कारण एसीची केस कापायच्यात बाहेरची कापायच्यात. बाहेर ठेवलाय आम्ही हेअर कटिंगच्या सलून मध्ये आणि आम्ही दोघं फिरतोय नुसतं भुईंजतनं. काय फिरतोय ऐश आपण कारण काय फिरायचं आपलं. रोहितकडे चाललोय आता आम्ही भुईंज मध्ये. ठीक आमचं झालाय पाचका कारण हो पडकी नाही दुकाना चाललोय आम्ही बाहेर चाललाय केस कापायला आणि आम्ही फिरतोय नुसतं भुईंजतनं. हेअर कटिंगच्या दुकानात जातो त्याला घेतो किती काम झालंय बघावं. राजदीपची चालली आमच्या हेअर कटिंग. तुला घेतलं नाही ब्लॉग म्हणजे तर कोणाला नाही घ्यायचं सर सही. पोरगा आता चूम तुझ मोठा आमचा कॉन्टेंट आहे. पोरगा आता कसं चूम दिसायला लागले. आता आम्ही थांबलोय पेट्रोल टाकतोय. यशराज 10,000चं पेट्रोल टाक गाडीत.